नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, लवकरच शारदीय नवरात्र उत्सव चालू होतो आहे. घटस्थापना होणार आहे, घरोघरी आईचा जागर होणार आहे. तर घटस्थापना झाल्यानंतर 9 दिवस आपल्याला महत्त्वाच्या असतात, म्हणजे रोजच्या रोज लागतात. त्या म्हणजे तुपाच्या फुलवाती. तर ह्या तुपाच्या फुलवाती मी अगदी साध्या पद्धतीने बनवलेल्या आहेत बरं का. पण ह्या फुलवाती जेव्हा आपण प्रज्वलित करू की नाही, तर त्या फुलवाती आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये असल्याचा भास करवतील. त्याचसोबत आपण अक्कलकोटमध्ये आहोत का काय असं वाटेल. तर त्या फुलवाती करताना मी एक अशी वस्तू वापरलेली आहे की ज्या वस्तूंमुळे आपण अक्कलकोटमध्ये असल्याचा भास होईल. तर कोणती आहे ती वस्तू ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्याचसोबत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या फुलवाती करताना किंवा दिवे करताना आपल्याला महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे शुद्ध गाईचं तूप. ते कोणत्याही किराणा दुकानामध्ये उपलब्ध होतं. तर इथे मी अंदाजे 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी मेणबत्ती टाकलेली आहे आणि पूर्ण तूप मेल्ट झाल्यानंतर, म्हणजे मेणबत्ती देखील मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालत आहोत कापूर. आणि कापूर घालताना हाताने असा थोडासा क्रश करून घालायचा. आपण जर तसाच घातला कापूर तर तो मेल्ट व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं क्रश करून घालणार आहोत. आणि गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत. त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक महत्त्वाची वस्तू, ती म्हणजे हिना अत्तर, जे आपले स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे. आपण रोजच्या दैनंदिन सेवेमध्ये हे वापरतो. हे हिना अत्तर केंद्रामध्ये देखील वापरलं जातं. त्याचसोबत अक्कलकोटला देखील ह्याचाच उपयोग होतो. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर आपण अत्तर घातलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चिमूटभर हळद, म्हणजे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घालते वेळेस तुपाचं जे मिश्रण आहे ते कोमटच असावं, नाही तर रंग बदलेल. आता इथे आपण चॉकलेटचा जो मोल्ड असतो सिलिकॉनचा, तो घेतलेला आहे. ह्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे 5 असे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स होतात. तर त्याखाली मी एक ट्रे ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा उचलायचं आहे तेव्हा ते व्यवस्थित उचललं जाईल. आणि त्यामध्ये आपण एक एक फुलवात ठेवून घेतलेली आहे. फुलवातीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण गणपतीची तयारी कशी करायची, त्यामध्ये फुलवाती कशा करायच्या हे मी सांगितलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन. फुलवाती ठेवल्यानंतर हे जे तुपाचं मिश्रण आहे ते घालते वेळेस आपण जे वातींचं टोक आहे ना, तिथून सुरुवात करून त्या वातींवर घालायचं आहे, जेणेकरून वरची जी बाजू आहे त्यावरती देखील तूप पडावं, म्हणजे ते मिश्रण पडावं आणि प्रज्वलित करताना व्यवस्थित व्हावेत म्हणून. आणि आपण हे सर्व मिश्रण कोमट होऊ देणार आहोत. सुरुवातीला आपण पाहताल की हे थोडंसं वाकड्या दिसत आहेत वाती, पण त्यानंतर आपण पाहूया पुढे काय करायचं आहे. तर ज्यांच्याकडे हे सिलिकॉनचे मोड नाही आहेत तर त्यांनी की नाही काय करायचं, आपल्याकडे जे औषधं येतात काही खोकल्यांचे, सर्दीचे, त्यावरती मेजरमेंटचे ते असे झाकणं असतात, तर प्लॅस्टिकचे, त्यावरती आपण अशाच पद्धतीच्या दिवे किंवा वाती करू शकतो. हे पहा, मध्ये मी फुलवात ठेवलेली आहे. त्यानंतर वरून आपण मिश्रण घातलेलं आहे. जसं आपण मोल्डमध्ये ठेवलेले होते फुलवाती, त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे. पण ज्यांच्याकडे मोल्ड नाही त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे. आपण अशी टोपणे जमा करून ठेवू शकतो आणि ह्याचा असा वापर करू शकतो. थोडंसं मिश्रण आपण कोमट झाल्यानंतर, म्हणजे सेट व्हायला लागल्यानंतर वाती सर्व सरळ करायच्या आहेत आणि मगच फ्रीजमध्ये आपण ठेवणार आहोत. म्हणजे जसं आपण सेट करतो तसं त्याला आकार येणार आहे. 1 तास मी फ्रीजमध्ये हे सर्व ट्रे ठेवून दिला होता. तुम्ही पाहताल 1 तासाने आपल्या खूप छान असे दिवे तयार झालेले आहेत. फ्रीजरमध्ये ठेवू नका. फ्रीजरमध्ये नाही ठेवलं तरी फ्रीजमध्ये छान ते मिश्रण असं आळलं जातं आणि ह्या पद्धतीचे आपले तुपाचे दिवे तयार होतात. 3 प्रकारचा शेप आहे माझ्या चॉकलेट मोल्डला, तर 3 प्रकारचे आपले दिवे झालेले आहेत. अतिशय सुंदर असे दिवे झालेले आहेत. त्यानंतर आता आपण पाहूयात, आपण जे टोपणांमध्ये मिश्रण घातलं होतं तर ते व्यवस्थित निघतंय का. ते निघता वेळेस, म्हणजे काढते वेळेस थोडंसं हातावरती असं प्रेस करायचं आणि नंतर असं ह्या पद्धतीनं प्रेस करून आपण काढणार आहोत. ह्या पद्धतीचा आपला दिवा निघतो, म्हणजे छान निघतात सर्व दिवे.
हे देखील दिवे खूप सुंदर होतात आणि आम्ही ना हे दिवे असं जे तुपाचं प्लॅस्टिकचं कंटेनर असतं त्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवते, कारण थोडंसं टेम्परेचर कधी कधी बाहेरचं गरम वगैरे झालं ना तर वितळल्यासारखे होतात म्हणून. तर आता आपण पाहणार आहोत दिवे प्रज्वलित करून. तर इथे मी आपले शंखचक्रचा जो दिवा आहे तो घेतलेले आहेत दोन्ही, आणि दोन्ही दिव्यांच्या खाली आपण खाऊचं पान ठेवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण दिवे प्रज्वलित करून घेणार आहोत. आणि हे दिवे जवळजवळ 1 तासांपेक्षा जास्त वेळ चाललेले आहेत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण माझे मोल्ड देखील थोडेसे मोठे होते आणि त्याचसोबत ना हे दिवे जळताना अतिशय शांत असे जळतात. खूप असं आपण म्हणतो ना एकदम भडभड दिवे होतात आणि पटकन तूप संपून जातं, आपल्याला परत परत तूप घालावं लागतं. तसं झालेलं नाही आहे. हे दिवे अतिशय सुंदर शांत असे जळालेले आहेत. त्यामुळे जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पठण करू किंवा देवीचा कोणताही जप मंत्र करू, लक्ष्मीची सेवा करू, म्हणजे नवरात्रामध्ये संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळी ह्या दिव्यांचा खरोखर खूप सुंदर प्रकारे उपयोग होणार आहे. आणि त्याचसोबत दिवे प्रज्वलित केल्यानंतर एक असा हलकासा सुगंध घरामध्ये दरवळतो, जसं काय आपण अक्कलकोटमध्ये आहोत किंवा अक्कलकोटला आलेलो आहोत, केंद्रात आलेलो आहोत. खूप सुंदर असे दिवे तयार झालेले आहेत. तर तुम्हीही ह्या नवरात्रासाठी नक्की करा आणि आपल्या घरातल्या मंदिरामध्ये हे दिवे प्रज्वलित करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करत जावा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.